विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आज आपण एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीसाठी मे 2021चा हा पेपर आहे. हे बघण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कोण्या स्वरूपाचे असतात किंवा कोणत्या पद्धतीचे असतात ते पाहण्यासाठी आपण आजचा हा पेपर बघणार आहोत उत्तरासहित. तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि यामधील काही प्रश्नांचा सराव करा, तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. तर मित्रांनो, चला पाहूया. इयत्ता 5वीसाठी स्कॉलरशिप चा पेपर शिष्यवृत्ती परीक्षा मे 2021 उत्तरासह पेपर क्रमांक 1 माध्यम मराठी आहे आणि संच ए हा पेपर आहे. तर मित्रांनो, हे बाकी सर्व सूचना वगैरे तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यानंतर आपण त्याविषयी जास्त वेळ घालणार नाही. तर या प्रश्नपत्रिकेत 2 विभाग आहेत. पहिला विभाग मराठीचा प्रथम भाषा आणि दुसरा विभाग हा गणितासाठी आहे. पहिला विभाग 1 ते 25 आणि दुसरा विभाग 26 ते 75 असे एकूण 75 प्रश्न आहेत. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण आहेत आणि योग्य उत्तराच्या क्रमांकाला अशा प्रकारे गोल करायचं आहे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हे सर्व तुम्हाला तुमचे सर सांगणारच आहेत, सांगितलेलं असेलच. येणाऱ्या परीक्षेमध्ये आता पुढच्या रविवारला एक्झाम आहेच, त्या पद्धतीने तुम्हाला सर्व करून घ्यायचं आहे. चला तर मग पाहूया आजच्या या आपल्या सत्रामधला विभाग 1 पहिल्यांदा, आणि त्याच्यासाठी हा उतारा वाचायचा आहे प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी. हा काळजीपूर्वक वाचून हे जे विचारलेले प्रश्न आहे त्या प्रश्नाचा योग्य असा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला प्रश्न आहे, डॉल्फिनच्या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा. डॉल्फिन हा जो मासा आहे या बाबतीत अचूक माहिती दर्शवणारा पर्याय निवडा. कोणता पर्याय आहे? पहिला पर्याय आहे, डॉल्फिन मासा अंडी घालतो. नंबर 2, डॉल्फिन मासा अनेक आवाज काढतो. डॉल्फिनचे श्रवणयंत्र तीक्ष्ण नसते. आणि चौथा पर्याय आहे, डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे तो आहे डॉल्फिनचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते. हा झाला पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे प्रश्न बघायचे आहेत. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आलेला नाही? पुढीलपैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतार्यात आला नाही? पर्याय आहे मीन, पारद, उथळ आणि विहग. तर यामध्ये योग्य पर्याय आहे 3, उथळ. त्यानंतर बघूया नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 आहे, डॉल्फिनला सारखे पाण्याबाहेर का यावे लागते? पर्याय, शत्रूला घाबरवण्यासाठी. 2, एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी. 3, श्वास घेण्यासाठी. आणि 4, माणसांना भेटण्यासाठी. तर या प्रश्नाचा पर्याय योग्य पर्याय आहे नंबर 3, श्वास घेण्यासाठी. श्वास घेण्यासाठी डॉल्फिन हा पाण्याबाहेर येत असतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी ही कविता जी आहे ही काळजीपूर्वक वाचायची आहे आणि या कवितेवर आधारितच काही प्रश्न आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत, त्याचे उत्तर. तर बघा, चौथा प्रश्न आहे, पुढीलपैकी विशेष नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही? पुढीलपैकी विशेष नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही? पर्याय, भेदभाव. 1, 2, विविध तारका. 3, अमुची आई. आणि 4 आहे अनेक भाषा. यापैकी योग्य पर्याय जो आहे प्रश्न चौथाचा तो आहे 1, भेदभाव. भेदभाव हा योग्य पर्याय आहे मित्रांनो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया, कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे? कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे? पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे, भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. दुसरा पर्याय, अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली. 3, आम्ही सारे भारतीय एकमेकांचे बांधव आहोत. 4, भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे. तर यापैकी योग्य पर्याय कोणता तो निवडायचा आहे आणि यामध्ये योग्य पर्याय आहे तो आहे नंबर 2, अमंगलाचे
अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली. हा न जुळणारा पर्याय आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे? 1 पण, 2 ध्वज, 3 प्रदेश आणि 4 अन्याय. यापैकी पण म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघा. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. पर्याय 3. पहिला पर्याय आहे 1 3, 2 ठसा 3 इंच आणि 4 लांब. विशेषण ओळखायचं आपल्याला. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, 2 पर्याय योग्य आहेत, पहिला आणि चौथा. या ठिकाणी पहिला आणि चौथा हे 2 पर्याय योग्य पर्याय आहेत मित्रांनो. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 8 काय आहे तो. प्रश्न क्रमांक 8 आहे, पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आला आहे? पुढील वाक्यातील नाम नसलेला कोणता शब्द पर्यायात आला आहे? मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. आणि पर्याय आहेत मुंगी, कीटक, वसाहत की समाजप्रिय. आणि योग्य पर्याय आहे तो आहे 4 समाजप्रिय. 4 समाजप्रिय. त्यानंतर बघा, वाक्यात असलेले विरामचिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 पहा. वाक्यात असलेले विरामचिन्ह दर्शवणारा पर्याय निवडा. शिवानी 2 तास न थकता बोलायची. शिवानी 2 तास न थकता बोलायची. पर्याय आहे संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, उद्गार चिन्ह, प्रश्न चिन्ह. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे संयोग चिन्ह, नंबर 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी निश्चितपणे नपुंसकलिंगी नामाचा पर्याय निवडा. आसूड, खोंडे, गोंडे, वशिंडे. अचूक पर्याय आहे क्रमांक 4 वशिंडे. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. पुढीलपैकी एकवचन अनेकवचनाची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. पुढीलपैकी एकवचन अनेकवचनाची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. कौल कौले, पातळ पातळे, सिंग सिंगे, डोकं डोके. अचूक पर्याय निवडायचा आपल्याला. आणि तो आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती? पुढीलपैकी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती? 1 तत्पर असणे म्हणजे तयार असणे, 2 फैलावणे जोराने ओरडणे, 3 दुलदुलने हलणे आणि 4 दाह होणे आग होणे. या 4 जोड्यांपैकी अचूक जोडी कोणती ते ओळखायची आपल्याला. आणि अचूक जोडी आहे फैलावणे जोराने ओरडणे. प्रश्न नीट समजून घ्यायचा मित्रांनो. आता बघा 13. प्रश्न क्रमांक 13.
चौकटीतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास सविता चा समानार्थी शब्द मिळते? आता पहा या ठिकाणी मखे वी वी क खे जे दे आणि ते दे रे ते देर असा आहे चौकटीमध्ये. आता आपल्याला यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी हे पर्याय, पहिला पर्याय 6वे दुसरे, दुसरा पर्याय 5वे 11वे आणि तिसरा पर्याय 6वे चौथे आणि चौथा पर्याय 3रे आणि 5वे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळून जाईल. 5वे आणि 11वे, 5वे आणि 11वे म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 ते 16 साठी सूचना. पुढील वाक्यांचा एक सुसंगत परिच्छेद तयार होण्यासाठी योग्य उत्तराचे पर्याय निवडा. 14वा प्रश्न बघा. 14वा, आज सारसबाग मुलांनी रिकामी जागा होती. आज सारसबाग मुलांनी डॅश 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 होती. पर्याय आहेत आनंदी, खेळत, दुःखी, गजबजली. आणि योग्य पर्याय आहे नंबर 4 गजबजली. मुलांनी गजबजली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, निमित्त होते दिवाळीचे, बालमेळाव्याचे, उन्हाळ्याचे की सुट्टीचे? 15 प्रश्न क्रमांक 15, निमित्त होते रिकामी जागा डॅश 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 दिवाळीचे, बालमेळाव्याचे, उन्हाळ्याचे की सुट्टीचे? तर यामधील योग्य पर्याय आहे बालमेळाव्याचे. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज रिकामी जागा करण्याची ठरविली. रडगाणे, धमाल, त्रास, अभ्यास. योग्य पर्याय 2 धमाल. त्यानंतरचा 17वा प्रश्न बघा. यामध्ये काय आहे? खाली दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय ओळखा. आई म्हणाली, अगं दीपा, तुझं कुणाशी बिनसलंय का? आणि पर्याय आहेत 1 अ, 2 क, 3 ब आणि 4 ड. तर याच्यासाठी योग्य पर्याय आहे क्रमांक 3 ब. नेक्स्ट, यानंतरचा प्रश्न 18वा, पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अचूक जोडी असलेला पर्याय ओळखा. पुढीलपैकी समानार्थी शब्दांची अचूक जोडी असलेला पर्याय ओळखा. पर्याय आहेत, पहिला पर्याय दुम पत्ता, दुसरा पर्याय उत्तुंग उत्सुक, तिसरा धनी श्रीमंती आणि चौथा समर्थन खंबीर. तर यामधून योग्य पर्याय क्रमांक 1 दुम पत्ता. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19वा, निरुत्साह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. कंटाळा, थकवा, हुरूप, आनंद. तीन हुरूप. आता बघा प्रश्न क्रमांक 20. यामध्ये काय आहे? क स र ला कु या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल? पर्याय आहे नंबर 4 पहिले आणि पाचवे. पहिले आणि पाचवे हे शब्द घेतल्यानंतर पाणी या शब्दाचा अर्थ तयार होईल. म्हणजे
पर्याय 20 प्रश्न क्रमांक 20चा जो योग्य पर्याय आहे तो आहे 4. नंतर 21वा प्रश्न बघा. खाली दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्यायामधून ओळखा. सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे. 1 पांढरा हत्ती, 2 द्रविडी प्राणायाम, 3 नसती उठाठेव आणि 4 आहे चांडाळ चौकडी. तर याचं योग्य पर्याय उत्तर आहे द्राविडी प्राणायाम. 21वा योग्य पर्याय 2. प्रश्न क्रमांक 22. पुढीलपैकी प्राणी व त्यांचे घर दर्शविणारी चुकीची जोडी पर्यायातून निवडा. घोडा पागा, साप बीळ, ससा ढोली, कोंबडी खुराडे. बावीस या प्रश्नाचा योग्य क्रम आहे, योग्य पर्याय आहे नंबर 3. नंतर आहे प्रश्न क्रमांक 23. ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. ठराविक काळाने प्रसिद्ध होणाऱ्या या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडायचा आहे. पर्यायामध्ये आहे मासिक, पाक्षिक, वार्षिक, नियतकालिक. ठराविक काळ म्हणजे नियतकालिक. पर्याय क्रमांक 4. 24वा प्रश्न पहा. अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध, साहित्या विविध नाना कळे. या काव्यपंक्ती पुढीलपैकी कोणी रचल्या आहेत? 1 संत नामदेव, संत जनाबाई, संत सेना महाराज की संत एकनाथ. या प्रश्नाचं उत्तर आहे 1 संत नामदेव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 पहा. पुढीलपैकी लेख व लेखक यांची अचूक जोडी ओळखा. 1 ढोल दमा मिरासदार, 3 जनाई सदाशिव माळी, 3 कठीण समय येता मनोहर भोसले आणि 4 कारागिरी श्रीराम पचिंद्रे. तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे क्रमांक 3 कठीण समय येता मनोहर भोसले. मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे आजच्या पाठामधील म्हणजेच इयत्ता 5वी हा मे 2021चा पेपर या ठिकाणी अभ्यासला भाग 1 म्हणजेच विभाग 1 मराठी या विषयासाठी. परत पुन्हा उद्या भेटूया भाग 2. तोपर्यंत हा पूर्ण अभ्यास करून घ्या, सराव करा. भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.